नमस्कार, फनी प्रवीण यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. सिडको लॉटरी 26,000 घरांच्या मध्ये जे सर्वात जास्त घरे जिथे होती ते सेक्टर 39 तळोजा तेथील अलॉटमेंट लेटर आलेले आहे. येथे 7,500 घरं टोटल उपलब्ध करून देण्यात आलेल्या 322 चौरस फुटांची घरे आहेत. या घरांचे इन्स्टॉलमेंट, या घरांचा जो पोझिशन याची पूर्ण माहिती आपणच पाहणार आहोत. टोटल 8 पेजेसचं अलॉटमेंट लेटर आलेलं आहे. हे फर्स्ट पेज आहे. या पहिल्या पानावरती आपल्याला ॲप्लिकेशन नंबर, रेफरन्स नंबर, कस्टमर नंबर, महारेरा नंबर हे आणि ज्या तारखेला आलेल्या अलॉटमेंट लेटर ती तारीख, त्यानंतर ज्यांना घर लागलं त्यांचं नाव, त्यांचा ॲड्रेस, पिनकोड, मोबाईल नंबर, पॅन कार्ड, आधार कार्ड, ईमेल आय डी आणि सब्जेक्टमध्ये जे घर लागलेले आहेत त्या घराचा बिल्डिंग नंबर, फ्लोअर नंबर आणि फ्लॅट नंबर, कोणत्या कॅटेगरीमधून लागलं ती कॅटेगरी. येथे EWS टाईपचे घर आहेत, त्यामुळे सर्वांचे EWSच कॅटेगरी येणार आहेत. त्यानंतर डिटेल्स ऑफ फ्लॅट, खाली तुमचा बिल्डिंग नंबर, फ्लोअर नंबर, फ्लॅट नंबर आणि रेरा नंबर ही माहिती देण्यात आलेली आहे. सेकंड पेजला जाणार आहोत. सेकंड पेजला गेल्यानंतर जी घराची किंमत सांगण्यात आलेली आहे 26 लाख रुपये, ती सेल प्राईज म्हणून आपल्याला पहिल्या रकान्यात आहे. सेकंड इन्सिडेंटल चार्जेस 12,530 रुपये. त्यानंतर टोटल A+B 26,14,000 रुपये. बुकिंग अमाऊंट तुम्ही 75,000 रुपये पेमेंट केलेलं आहे, त्यामुळे 1.5 लाख मायनस होऊन तुमचे 24,51,000 रुपयाचं तुम्हाला हे सेल प्राईज आलेली आहे. यामध्ये इन्सिडेंटल चार्जेस दाखवण्यात आलेले आहे. इन्सिडेंटल चार्जेसचं जे पेमेंट तुम्हाला करायचं आहे 19/5/2028 म्हणजे इथून 3 वर्षांनी. साईडला पहा, सिडको होमच्या साईडवरती सुद्धा याचं घरांचं पोझिशन 2025 दाखवण्यात आलेलं आहे. हाच मी रेरा नंबर जो या प्रोजेक्टचा घेऊन रेराच्या साईडवरती गेल्यानंतर सुद्धा त्यांचं एक सर्टिफिकेट आहे, ते पण इथं लावलेल्या साईडला. तिथे पण पोझिशन हे 2025ला दाखवते. मग हे 2028 पर्यंत का, तर याचं माहिती आपण व्हिडिओच्या शेवटी लास्टला डिस्कस करणार आहोत. 3 इन्स्टॉलमेंट आहे इन्सिडेंटल चार्जेसचे, हे 2028ला पेमेंट करायचं आहे. त्यानंतर डी आपल्याला पेमेंट शेड्यूल ऑप्शन आहे खाली. ZPWD, ZWCC, ZWDB हे पॉवर सप्लाय, पॉवर कनेक्शन, वॉटर कनेक्शन हे सर्व चार्जेस आहेत ते तुम्हाला इन्सिडेंटल चार्जेसमध्ये पेमेंट करायचं आहे. त्यानंतर पेमेंट शेड्यूलमध्ये जे तुम्ही बुकिंग अमाऊंट पेमेंट केलेली आहे 75,000 रुपये, कन्फर्मेशन अमाऊंट पे केलेली आहे 75,000 रुपये. तर बायर कॉन्ट्रिब्युशन 1, 2, 3, 4, 5, 6 असे 6 इन्स्टॉलमेंट देण्यात आलेले आहे. प्रत्येक इन्स्टॉलमेंट हे 4,44,698 रुपयांचं आहे. तुम्हाला पहिलं इन्स्टॉलमेंट पेमेंट करायचं आहे 1/12/2025 म्हणजे इथून जवळपास 6 महिन्यांनी तुम्हाला पहिलं इन्स्टॉलमेंट पेमेंट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला सेकंड इन्स्टॉलमेंट पेमेंट करायचं आहे 4,44,698. हे तुम्हाला 30/5/2026 म्हणजे 30 मे 2026ला पेमेंट करायचं आहे. त्यानंतर बायर कॉन्ट्रिब्युशन 3 हे तुम्हाला 26/11/2026 म्हणजे जवळपास 5 महिन्यानंतर आणि डायरेक्ट 11 महिन्यामध्ये म्हणजे जवळपास 6 महिन्यांचा वेळ देण्यात आलेला आहे. त्यानंतर चौथ्या कॉन्ट्रिब्युशनमध्ये सुद्धा 6 महिन्यांचा वेळ देण्यात आलेला आहे 25 मे 2027. बायर कॉन्ट्रिब्युशन 5 नंबरचं आहे, हे 21/11/2027ला तुम्हाला पेमेंट करायचं आहे. त्यानंतर BC6 हे तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेचं
जे तुम्हाला सबसिडी मिळणार आहे ती आहे ते तुम्हाला पेमेंट करायचं नाही आहे. तुम्हाला 2028 म्हणजे 3 वर्ष अजून वेळ आहे. BC6 इथे देण्यात आलेलं आहे. PMI सबसिडी शॅल बी ॲडजस्ट अगेन्स्ट द सेल प्राईस अँड व्हेन आर रिसीव्ह फ्रॉम द गव्हर्नमेंट इन प्रॉपोर्शन ऑफ द शेअर रिसीव्ह. जेव्हा सरकार म्हणजे गव्हर्नमेंटकडून हे जेव्हा अनुदान येईल तेव्हा तुमच्या या अमाऊंटमध्ये ॲडजस्ट केल्या जाईल. ह्या BC6ला सुद्धा 2028 म्हणजे 3 वर्षांचा वेळ देण्यात आलेला आहे तुम्हाला पेमेंट करायला. इन्सिडेंटल चार्जेसमध्ये आणि अदर चार्जेसमध्ये यांचं पेमेंटसुद्धा तुम्हाला 2028मध्येच करायचं आहे. जे ZMRF देण्यात आलेल्या मेंटेनन्स चार्जेस देण्यात आले 58,000 रुपये 19/5/2028. ZPDC ते 500 रुपये देण्यात आलेले आहे. ZSCF 127 रुपये आणि ZSHM हे 600 रुपये. हे सर्वांचे इन्स्टॉलमेंट तुम्हाला अदर चार्जेस आणि इन्सिडेंटल चार्जेस हे 19/5/2028मध्ये 3 वर्षानंतरच करायचं आहे. हे सेकंड पेज झालं. आपण आता थर्ड पेज पाहणार आहोत. थर्ड पेजमध्ये पार्किंगबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. 2 नंबरच्या कॉलममध्ये 3 नंबरमध्ये तुम्हाला रिसिप्ट बुकिंग अमाऊंट जे तुम्ही बुकिंग अमाऊंट आणि जे कन्फर्मेशन अमाऊंट पेमेंट केलेलं आहे ती तारीख इथे देण्यात आलेली आहे. हे डिस्क्लोजर ऑफ इन्फॉर्मेशन, इन्कम्बरन्स, फर्दर पेमेंट आणि पजेशन ही सर्व माहिती आहे. तुम्ही व्हिडिओला पॉज करून बघू शकता. पजेशन तुम्हाला OC आल्यानंतर मिळेल. इथं असं देण्यात आलेलं आहे. सेक्टर 39 हा प्रोजेक्ट अंडर कन्स्ट्रक्शन आहे. तेथे काही इमारतींचे काम पूर्ण झालेलं आहे, काही इमारतीचं काम सुरू आहे. त्यामुळे OC आल्यानंतरच तुम्हाला पजेशन मिळणार आहे. एक्सटेन्शन ऑफ टाईम, त्यानंतर 9 नंबरला डिले पेमेंट, DPC चार्जेस लागणार आहेत जर तुम्ही इन्स्टॉलमेंट जर मिस केलं तर. त्यानंतर कॅन्सल केलं तर तुम्ही कोणत्या स्टेपला हे घर कॅन्सल करणार आहेत त्यांची माहिती देण्यात आलेली आहे. आता आपल्याला 3 नंबरचा ऑप्शनच धरावं लागेल कारण की आता अलॉटमेंट लेटर आलेलं आहे. अलॉटमेंट लेटर आल्यानंतर 3 ऑप्शन देण्यात आलेले आहे. जर घर कॅन्सल केलं तर तुमची बुकिंग अमाऊंट पूर्णपणे ही जप्त होईल. त्यानंतर जी कन्फर्मेशन अमाऊंट तुम्हाला पूर्ण मिळणार आहे आणि जर तुम्ही इन्स्टॉलमेंट पेमेंट केले तर त्याच्यातले 10% GST कमी होऊन तुम्हाला उर्वरित रक्कम मिळणार आहे. हे 4 नंबरच्या पेजला माहिती आहे. 5 नंबरच्या पेजला पण सुद्धा हीच माहिती आहे, तुम्ही वाचून घेऊ शकता. अदर पेमेंटबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. चार्जेस, वॉटर सप्लाय, फॅसिलिटी, हाऊसिंग लोन, मॉर्गेज, NOC याबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. ॲग्रीमेंटबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. ॲग्रीमेंट तुम्हाला हे झाले 5 नंबरचे पेज. 6 नंबरच्या पेजला आपल्याला एक्झिक्युशन रजिस्ट्रेशन ऑफ ॲग्रीमेंट फॉर सेल, इथे तुम्हाला जे ॲग्रीमेंट करण्यासाठी आणि रजिस्ट्रेशनसाठी जी माहिती आहे ती देण्यात आलेली आहे. इथे तुम्ही घर घेतल्यानंतर किती वर्षांनी विकू शकता याची माहिती देण्यात आलेली आहे. EWHचा प्रोजेक्ट सेक्टर 39 असल्यामुळे तुम्हाला हे घर ज्या दिवशी रजिस्ट्रेशन तुम्ही ॲग्रीमेंट करणार तिथून 5 वर्षांनी तुम्हाला हे घर विकता येणार आहे आणि LIGमध्ये हे 3 वर्षांनी विकता येणार आहे. हे तुम्ही वाचून घेऊ शकता. त्यानंतर हे पूर्ण माहिती आहे, हे पण तुम्ही वाचून घ्या. ग्रँट ऑफ लीज, हे लीजबद्दल माहिती आहे. डॉक्युमेंटेशनबद्दल माहिती आहे.
आणि हे व्हॅलिडिटी ऑफ अलॉटमेंट लेटर. अलॉटमेंट लेटर आल्यानंतर त्याची मुदत किती आहे ही इथे माहिती देण्यात आलेली आहे. तर आपण आता ते पाहणार आहोत की या घराचं पोजेशन आपल्याला 2025मध्ये सिडको होम्स आणि रेराच्या साईडवरतीचे सर्टिफिकेट, मी रेराच्या साईडवरती तुम्ही सुद्धा बघू शकता. महारेरा साईट टाका, त्याच्यामध्ये या प्रोजेक्टचा रेरा नंबर टाका आणि सर्टिफिकेटला क्लिक करा. तिथे तुम्हाला हा प्रोजेक्ट कधी पूर्ण होणार आहेत याची माहिती देण्यात आलेली आहे. 2025ला जर हा प्रोजेक्ट जर इथं पोजिशन सांगण्यात आलेलं आहे, पण आपण इन्स्टॉलमेंट 2028पर्यंत का? कारण की ही गोष्ट पण मला कळाली नाही आहे. त्यांच्या हेल्पलाईनला पण आपण फोन केला तर ते पण आपल्याला माहिती देतात की हे अलॉटमेंट लेटरमध्ये आलेलं आहे. त्यामुळे आता एक्झॅक्ट करायचं काय, म्हणजे एक्झॅक्ट समजत नाही. 2028पर्यंत आपल्याला पेमेंट करायचं आहे आणि पोजिशन 2025 आहे. त्यामुळे आय थिंक असं होऊ शकत असेल की 2028मध्येच हा प्रोजेक्ट पूर्ण होणार असेल किंवा 2025मध्ये हा प्रोजेक्ट पूर्ण होणार असेल. प्रत्येक महिन्याच्या इन्स्टॉलमेंटमध्ये 6 महिन्यांचा वेळ देण्यात आलेला आहे. तर असं हे एक अंदाज आपल्याला सांगता येणार आहे या प्रोजेक्टबद्दल. आणखी तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंटमध्ये करा, आपण उत्तर देऊ. असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ वॉच केल्याबद्दल धन्यवाद.